ना जिंकलाय सदानंद स्मृती कामण संघाने विजय संघाचं अभिनंदन आणि 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय मिस्टर चेतन मात्र लगेच यायचंय. चला दुसऱ्या सामन्याची सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर जीतू सज्ज झाले. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल दीपेश आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे हितेंद्र. लेट वर सन्माननीय संदीप लक्ष्मण पाटील यांचं आगमन, त्यांचं स्वागत आहे. तसेच शुभांगी ताई यांचं आगमन, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि सविता ताईंचं देखील स्वागत. आपण मॅच ऑन करूया. बक्षीस तर सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्याकडून आहेच. चौकारांची तिकडे षटकारांची तिकडे विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक करेल, षटकाराला जेलमध्ये परावर्तित करेल, त्या प्रेक्षकाला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. पहिला बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नव्हतं या स्ट्रोक खेळताना आणि दीपेश मात्र जो छोटा पॅकेट बडा धमाका या नावाने ओळखला जातो तो सुरुवात करतो या डावाची आर के दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. आणि त्यानंतर मात्र त्याच्या समोर आहे मालिकावीरांचा बादशाह हितेंद्र भोईर पाती आणि बॉलिंग ट्रॅकवर कानाई पाय या संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय एक अनुभवी गोलंदाज जीतू. अवे फ्रॉम द बॉडी ऑन दी टोज येऊन बॉलला स्लाइस करायचं होतं पण मात्र खूप जास्त उसळलाय बॉल, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलची खूण केली जाते. धावसंख्या आता मात्र सुरू होते 1 ने. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलवर मात्र कुठेतरी शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला आणि आपण नेहमी म्हणतो ना की कुठल्या गोष्टीचा जर जास्त वापर केला, अतिरिक्त वापर केला तर ती गोष्ट तुमच्या पथ्यावर पडते. या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगला होता पण मात्र प्रयत्नाला यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस उंच उडून हवेत झेल सूर घेऊन हा बॉल एक्झिक्यूट केलाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. अप्पर स्लाइस आपण म्हणू शकतो या स्ट्रोकला. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी मिळतोय चौकार. 4 ने वाढ, धावसंख्या 5. काय दर्जेदार खेळ आहे बघा. उंची जरी कमी असेल तर कितीही उंचीचा बॉल असू द्या, मी मात्र प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवणार हीच मात्र कुठेतरी प्रतिज्ञा घेऊन या ठिकाणी दीपेश तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. पूर्ण हवेमध्ये सूर घेऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, स्लाइस केलाय. अपवर्ड स्लाइस पॉइंट रिजनच्या रिजन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाहेर काढण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न या ठिकाणी दीपेश करतोय. ड्राईव्ह केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त अटॅक. चला चेतन मात्र यायचंय. दरम्यान धावसंख्या झाले 6 रन्स. स्ट्राईकवर बॅटर आहे हितेंद्र भोईर. डावकुरा फलंदाज. थोडासा ऍडव्हान्टेज असेल सकाळच्या सत्रामध्ये डावकुऱ्या फलंदाजाला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय लॉंग ऑनला. हो त्या ठिकाणी फंबल होतोय. अपेक्षा नव्हती या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहन आहे. चांगली बॉडी लँग्वेज आहे, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे पण मात्र कुठेतरी या मैदानाचा अनुभव थोडासा कमी वाटतोय, त्याचमुळे कुठेतरी चाचपडतोय क्षेत्ररक्षण करता. दरम्यान 2 धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही फलंदाज मात्र धावांना आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. ऑन साइडला पुल करायचा होता, प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक सहज सोपा झेल देऊन फलंदाज होतोय फेल. हितेंद्र भोईर बॅक टू डग आउट ऑन 8 रन्स. दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाचा तगडा आणि भरवशाचा फलंदाज बाद होता. चेतन मात्र यायचंय वर. चेतन मात्र तुम्ही यायचंय. तुमच्यासाठी जे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते पारितोषिक देण्यासाठी मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. शुभांगी ताई तुम्ही पुढे यायचंय. तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तुम्ही प्रोत्साहन करण्यासाठी आले तुमच्या संघाला पण मात्र दुर्दैवाने तुमचा संघ पराजित झालेला आहे. पण मात्र दिस इज अ पार्ट ऑफ गेम. विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या आहेत, त्यामुळे तुमचा संघ आगामी स्पर्धामध्ये जिंकेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. सिद्धिविनायक चंद्रपाडा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश येतोय. बंधू या नावाने सुप्रसिद्ध आहे आणि गुडघ्यावर बॅलन्स करून बॉडी रोल करून कसं खेळायचं तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही बंधूकडे ट्युशन घेऊ शकता. जबरदस्त क्रिकेट त्याने गाजवलंय गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आणि नेहमीच एक स्टार्टिंग ऑर्डर राहिलेला आहे. पण आता मात्र कुठेतरी या षटकामध्ये जितू भाव खातोय. जितूने मात्र दमदार सुरुवात केली आहे कानाई पाय या संघाकडून.
आणि अशी सुरुवात अपेक्षित असते. आपण म्हणतो ना, की सुरुवात चांगली झाली की तुमच्या संघाचा विजय हा 50% पूर्ण असतो. या ठिकाणी कानाई पाये संघाने चांगली सुरुवात केली आहे. बॉलिंग करताना नाणेफेक जिंकून समीर तांगडी याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्याचा मात्र खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय. चांगला बॉलर यूज केलाय पहिल्या षटकामध्ये. जितूने आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्राईकवर बॅटर आहे जितेश. यावेळेस पुल केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये. लॉंग चेस फॉर द फिल्डर कारण आउटफिट स्लो आहे. कदाचित अडवता येऊ शकेल पण मात्र बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा. सुरुवात चांगली आहे असं आपण म्हणू शकतोय. जसा विश्वास दर्शवला आता हितेंद्र भोईर यांनी की 60 धावा देखील जास्त आहेत का नाही पायासाठी आणि त्याच दिशेने आगेकूच सुरू आहे. कारण जर याच धावगतीने खेळ झाला तर 72 ते 75 धावा 6 षटकानंतर धाव फलकावर पाहायला मिळू शकतील. तर टीम मिटिंग कोणीच करायची नाही आहे कारण लगेचच मॅच ऑन ठेवायची आहे. 30 मिनिटं तुम्हाला दिली गेले. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. कालच्या दिवसापर्यंत सर्व जे सामने आहेत ते प्रॉपर आम्ही दिलेल्या वेळेत संपवलेले आहेत. तर हाच पायंडा येणाऱ्या 3 दिवसामध्ये देखील जे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येतील त्यांनी पाडायचा आहे. जेणेकरून या स्पर्धेला एक तुमच्या माध्यमातून एक वेगळीच पसंती मिळेल आणि आयोजकांना देखील ऊर्जा मिळेल की प्रत्येक वर्षी हा अण्णा चषक 2022 आताच आहे. 2023 देखील पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. नागोबा मैदान मालजीपाडा ग्रामस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने या गावात मैदानाचा विकास केलाय. सर्वांनी एकत्र येऊन हे मैदान बनवलंय. तर हे देखील त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे. ज्या मैदानावर तुम्हाला ही स्पर्धा अनुभवायला मिळते. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. ललित येतोय. ललित हा देखील एक नावाजलेला खेळाडू आहे पायचा. आणि सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे आणि सन्माननीय प्रवेशजी देवळेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कानाई पाय तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो नॉनस्ट्राईक एंडला. आणि रणजित किणी जे जुचंद्रचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आर के दत्ताळे जुचंद्र हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तगडे संघ आहे. तगडा संघर्ष देखील तुम्हाला या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. ललित ओव्हर द विकेट. जागा बनवली स्ट्रोक साठी. बॉल जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थ्रो मात्र खूप ऑकवर्ड आहे. अनबॅलन्स तुम्हाला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. बॉल जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मात्र धावा किती गोला खेळल्या जातील ते पाहूया. दरम्यान या 3 धावा असतील. 1 धाव धावून आणि 2 धावा ओव्हर थ्रोच्या. तर बघा हे तंत्र अवगत असायला हवं कुठल्याही क्षेत्ररक्षकाला की कुठल्या एंडला मला थ्रो करायचा आणि किती ताकदीने थ्रो करायचा. या ठिकाणी जास्त ताकद वापरली गेली त्यामुळेच मात्र आपल्याला फ्रेम मध्ये यशस्वी पाहायला मिळालंच नाही. बॉल मात्र त्याच्या दुरून निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि आता 2 धावांचा फायदा झालाय आर के दत्ताळी जुचंद्र या संघाला. आणि या 3 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तो म्हणजेच 15 या आकड्यावर. 1 गडी बाद 15 धावा. या षटकाची सुरुवात तर गोलंदाज चांगली करत होता पण क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला हवं. यावेळेस मात्र चुकीचा फटका रॉंग सिलेक्शन ऑफ स्ट्रोक त्या ठिकाणी. आणि आता मात्र चुकीच्या फटक्यावर नक्कीच अपयश येणार आहे फलंदाजाला आणि जितेश मात्र स्वस्थात बातोय. झेलचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय आर के दत्ताळे जुचंद्र संघाला. आणि धावसंख्या 15 असताना 2 फलंदाज बाद होत आहेत आर के दत्ताळे जुचंद्रचे. वर्क हार्ड इन सायलन्स. लेट्स मेक युअर सक्सेस स्पीक लाऊडर दॅन युअर वर्ड्स. तर या ठिकाणी मात्र तुमची जी क्रिया आहे, तुमचं जे कर्म आहे, तुमचं जे काम आहे ते मात्र तुम्ही शांततेने करायला हवं आणि तुमच्या विजयाने तुमचा आनंदोत्सव साजरा करायला हवा. पण त्यासाठी मात्र तुमचा खेळ तितकाच अपेक्षित आहे, चांगला व्हायला हवा. या ठिकाणी अजून एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. मिस्टर कुणाल पाटील, अमित पाटील आणि दीपेश पाटील हे 3 भाऊ. आता खेळपट्टीवर 2 भाऊ तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश पाटील स्ट्राईक एंडला आहे, त्याचाच भाऊ नॉन स्ट्राईक एंडला कुणाल पाटील. बॉलिंग ट्रॅकवर ललितला मिळतंय यश, ज्यासाठी त्याला आणलं गेलं होतं दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेटनं. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर रिजनमध्ये बॉलला अडवलं जातंय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल जरूर होते पण तरी देखील जास्त काय धोका होणार नाहीये कारण फक्त एकच धाव पूर्ण केले. बॉलिंग तर जबरदस्त आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं व्हायला हवं कानाई पाय संघाचं. कारण आतापर्यंत जर आपण क्षेत्ररक्षणाचा स्तर पाहिला तर 50-50 आहे. झेल मिळालेत पण काही ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये उणीवा देखील जाणवलेल्या आहेत. त्यामुळे तो बॅलन्स तुम्हाला राखता आला पाहिजे. बॉलर आणि फिल्डर यांचा जो बॅलन्स आहे, ज्यांचा ताळमेळ आहे, ज्यांची सांगड आहे ती मात्र योग्य त्या पद्धतीने जुळवता आली पाहिजे. जशी आमची आणि आमच्या TCP लाईव्हच्या सर्व कार्यकर्त्याची सांगड जुळलेली आहे. आणि आमचे स्कोरर सुद्धा दीपू जबरदस्त स्कोरिंग करतायत. मनीष राऊत देखील पर्यायी स्कोरर म्हणून आम्हाला उपलब्ध आहेत. कालच्या दिवसामध्ये आदेश पाटील यांनी देखील स्कोरिंग केली होती. तर यावेळेस कमी तिथे आम्ही
या तत्वावर मालजीपाड्याची सर्व तरुण मंडळी आम्हाला सहकार्य करतात, त्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. राऊंड विकेट. काहीसा कमी गतीने बॉलला हाताळलं होतं या ठिकाणी. स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतोय, बॉल थोडा उशिराने शरीरावर आदळतोय आणि लेग बायची एक धावफलकामध्ये ऍड केलेली धावसंख्या जाते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1.4. पहिलं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं होतं, 12 धावा त्या षटकात खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक मिळून देतोय कानाई पाय संघाला गोलंदाज ललित. स्ट्राईकवर आहे फलंदाज दीपेश. अवे फ्रॉम द बॉडी. बघा फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. दीपेश हे विसरतोय. हा तो दीपेश मला दिसत नाही ज्याला मी मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये पाहिला होता. त्या प्रीमियर लीग मध्ये काय बरसला होता दीपेश, पण आज मात्र कुठे ते फुटवर्कचा अभाव जाणवतोय. आयसाईट प्रॉपर दिसत नाहीये, बॉलवरची नजर चुकते, बॉलचा रिलीज पॉईंट ओळखत नाहीये आणि वारंवार तो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे मनासारखा फटका त्याला खेळता येत नाही. चांगली गोलंदाजी ललितची. राऊंड विकेट. जाऊ दिले बॉलला, पण मात्र जाऊ देताना पाहायला हवं की तुमच्या आवाक्यामध्ये आहे का. मी तर म्हणेन प्रत्येक फलंदाजाला तुमच्या आवाक्यामध्ये जर बॉल असेल तर तुम्ही अटेम्प्ट करा, कारण पंचांच्या निर्णयाची वाट तुम्ही पाहू नका, कारण तुमच्याकडे फक्त 6 षटकं असतात आणि त्यामुळे खूप कमी चान्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा कॉमेंटेटर देखील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मनीष पटेल म्हणजे मी स्वतः आणि सन्माननीय संदीपजी गावण हे देखील तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. गेल्या 3 दिवसापासून 5 दिवसांपर्यंत क्रिकेटचा थरार पोहोचवण्यासाठी आम्ही तयार झालोय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ज्या 2 महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. ते म्हणजेच काय मिस्टर मनोज घोडेकर आणि मिस्टर परशुराम पाटील, जे अंपायरिंगची भूमिका अदा करत आहेत आणि आमचे स्कोरर ज्यांना कुठल्याच गरज नाही आहे नावाची वगैरे, कारण त्यांचं नाव आणि त्यांचं शरीर मोठं आहे. दीपेश चांगली स्कोरिंग करतात आणि आमच्या पाहुणे ज्यांच्या शिवाय आमचा जो व्यासपीठ आहे तो अपूर्ण आहे आणि त्यांच्यामुळे या व्यासपीठाला वेगळीच शोभा आहे. आमचे नितीन आळवे सर म्हणतात ना संदीप सर की आकाशाला शोभा नाही, चमचणाऱ्या ताराशिवाय समुद्राला शोभा नाहीये, सळसळणाऱ्या लाटांशिवाय पाकिटाला शोभा नाहीये, गुलाबी नोटांशिवाय क्रिकेटला शोभा नाहीये, चौकार आणि षटकारांशिवाय आणि आमच्या व्यासपीठाला शोभा नाही आमच्या लाडक्या पाहुण्यांशिवाय. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, 18 धावा. 9च्या धावगतीने आर.के. दत्ताळी जुचंद्र हा संघ खेळतोय. ही धावगती वाढवावी लागेल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आपला स्पेल कंटिन्यू करतोय जितू. आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. ड्राईव्ह केला जातो बॉलला हलक्या हाताने. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. खूप चांगलं कलेक्शन, 1च धाव मिळेल. बघा कलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे या मैदानावर. मान्य करतो की थोडीशी खाचकळगी आहे, जास्त नाही आहे, पण मात्र तुमची चेंडूवरची नजर शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे आणि तो अंदाज तुमच्याकडे असणं गरजेचं. 6 सेन्स ज्याला आपण म्हणतो तो क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला यूज करायला हवा आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रात पाहायला मिळालेलं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण बदललं जाते, कारण आता डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे. कोणाला स्कोप आहे, कारण हवा जी आहे ती त्याच्या म्हणजेच काय डावखुरा फलंदाजासाठी ही परिपक्व आहे. तर पाहूया या वातावरणाचा उपयोग कुणाल पाटील आपल्या संघासाठी करून घेतोय का. पण मात्र आता एक तगडं आव्हान असणार आहे कॅप्टनवर आणि यष्टीरक्षकावर. जो यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय फिल्डिंग पोझिशन चेंज करतो चंदन. अनुभव आहे चंदनकडे आणि चांगल्या अनुभवाच्या जोरावर तो क्षेत्ररक्षण या ठिकाणी सेट करतोय. जितू. राऊंड विकेट. हो, यावेळी सुख करायचा होता. टॉपेज घेऊन बॉल जातोय शॉर्टलेग रिजन मध्ये. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातंय जितूच्या माध्यमातून, लेग बायच्या माध्यमातून. यस एक्झॅक्टली. प्रथमदर्शी वाटलं होतं की बॅटचा संपर्क झालाय की काय, पण मात्र तो शरीराचा वेध घेऊन बॉल उसळला होता, इन दी एअर गेला होता. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. लेग बायची धावसंख्या जाते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. सिंगल्स तुम्हाला जास्त काही प्राप्त करता येणार नाही, त्यासाठी मात्र चौकार षटकार यायला हवेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. खरंच डोळ्यांना सुखद धक्का देणारी ही ड्राईव्ह होती. खरं तर खूप कमी वेळा फलंदाज असे परिपक्व आणि तंत्रशुद्ध फटके खेळत असतात, पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे त्यामुळे एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह जरी त्याने खेचली तरी देखील फक्त 1च धाव मिळते आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. आर.के. दत्ताळी जुचंद्र. राऊंड विकेटनं आता बॉलिंग तयार बॉलर. थोडासा रनअप मध्ये बिघाड झालाय आणि त्याचमुळे पुन्हा एकदा परत येतोय. गोलंदाज कुठलीच घाई करत नाही, त्यांना माहिती आहे की थोडंसं थांबून टाकलं तरी चालेल, पण मात्र तयारीत नसताना गोलंदाजी करणं कधीही चुकीचं. राईट आर्म राऊंड विकेट.
यावेळेस मात्र फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. बॉल जातोय हवेच्या लाटांवर स्वार होऊन सीमारेषा पार. मिळतोय दमदार षटकार, 6 धावा. आणि याच फटक्यासाठी आणलं होतं चौथ्या क्रमांकावर कुणालला, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. एक डावखुरा फलंदाज जो हितेंद्र झटपट बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन ऑप्शन या ठिकाणी यूज केला गेला कुणालचा, आणि त्या कुणालच्या पर्यायाने 6 धावा दिलेल्या आहेत. आता धावफलकावर धावा आहेत 2 गडी बाद 27 धावा. बॉल्स विकून झाल्यात या तिसऱ्या षटकातले 4. दीपेश मात्र आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतोय त्याच्या भावाचं, कारण त्याला ठाऊक आहे की माझ्यापेक्षा जास्त गरज या क्षणाला कुणालची आपल्या संघाला आहे. आणि त्याचमुळे तो देखील थोडासा कानमंत्र देतोय, चर्चा करतोय आपल्या भावाशी की तुझं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. पण आता सर्वात महत्वाचं टार्गेट असेल कानाई पायकडे विकेट घेणं. ऑन साईडला स्विंग करायचा होता. कॉपीबुक स्टाईलने न खेळता उजव्या अष्टीच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क समन्वय झाला नाहीये आणि डॉट बॉलची हाताळणी गोलंदाजाने केली. आतापर्यंत 5 बॉल्स फेकले गेलेत. या तिसऱ्या षटकातले धावसंख्या 2 गडी बाद 27. शेवटचा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट. टॉपेज लागले. बॉल जातो यष्टिरक्षकाच्या मागे आणि शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक मात्र कुठेतरी टप्प्याची वाट पाहिला आणि त्यानंतर मात्र त्याला हुलकावणी देऊन रोटेट होऊन बॉल जातोय लॉंग स्टॉप एरियाच्या पलीकडे 4 धावांसाठी. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आर के दत्ताळी जुचंद्र संघाची धावसंख्या झाले 2 गडी बाद 31 धावा. शुभांगीताई बेंद्रे तसेच सविताताई पाटील हे आता आपला निरोप घेत आहेत आणि नक्कीच फायनलसाठी परत यायचंय. शुभांगीताई यांना आम्ही विनंती करतोय की खरंच तुमच्या येण्याने व्यासपीठाला शुभ आलेले आहे, तर सर्व सन्माननीय पाहुण्यांनी पुन्हा भेट द्यायची अशी आम्ही विनंती करतोय. आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप चांगलं काम करतात आणि महिला सशक्तीकरण होते हा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आज संध्याकाळपर्यंत मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे जी संदीपजी लक्ष्मण पाटील यांनी पुरस्कृत केले ती देखील आम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. धन्यवाद संदीप सर. क्रिकेटसाठी तुम्ही खूप जास्त मेहनत घेत आहेत, मालजीपाडा ग्रामस्थांसाठी मेहनत घेत आहेत, त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी राहू. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण त्यांच्या मदतीमुळेच मात्र कुठेतरी आयोजकांना अजून हुरूप आलाय, अजून उत्साह आलाय. सन्माननीय राहुलजी ठाकूर आणि सन्माननीय तुषारजी राऊत यांच्यामधून रोख रक्कम 10,000 आम्हाला देणगी स्वरूपात उपलब्ध झाले. त्यानंतर सन्माननीय निळकंठजी पांडुरंग पाटील यांच्याकडून रोख रक्कम रुपये 5,000. सन्माननीय नितीनजी जगन्नाथ मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000. सन्माननीय हेमराजजी भोईर बापाणे यांच्याकडून रोख रक्कम 5,000. सन्माननीय नामदेवजी रघुनाथ मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 2,000. सन्माननीय भरतजी जनार्दन राऊत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,000. सन्माननीय अनंतजी कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,005. सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया मात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000. आणि सन्माननीय विलासजी पांडुरंग पाटील जनरेटर व्यवस्था या सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी राहू. धन्यवाद आपल्या सपोर्टबद्दल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतो ललित. पुन्हा त्या ललितचा स्पेल कंटिन्यू होतं, म्हणजे 2 बॉलर्सवर सर्वात जास्त विश्वास आहे कान्हाई पाय संघाचा, ललित आणि जितू. आता ललितचं स्पेल कंटिन्यू होते. ऑन साइडला खेळायचा होता, क्रॉस बॅटर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, पण मात्र बॉल जाऊन आदळतो यष्ट्यांवर. दांडी गोल, फलंदाज बाद. दीपेश बॅक टू डगआउट. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, प्रत्येक संघामध्ये एक कायरन पोलार्ड असतो, जसा आपण चंद्रपाडा संघामध्ये जुगलला पाहिला. आणि आता मात्र आर के दत्ताळे जुचंद्र संघाचा कायरन पोलार्ड मिस्टर भूषण, ज्याने मात्र गाजवली होती द ग्रेट मराठा ट्रॉफी गेल्या वर्षामध्ये. जबरदस्त खेळ त्याचा राहिला होता. ॲग्रेसिव्ह बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. 300 ते 400 या स्ट्राईक रेटने ते खेळत असतो. आणि आता पाहूया, जेव्हा संघाला गरज आहे एका डावखुऱ्या फलंदाजाची, ती गरज या ठिकाणी पूर्ण करतोय का? कारण हितेंद्र बाद झाला आहे आणि कुणाल नॉनस्ट्राईक एंडला आहे, तो देखील दमखम दाखवतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि आता स्ट्राईकवर तुम्हाला भूषण पाहायला मिळतोय. शरीर तुम्ही पाहू शकताय, ॲग्रेशन पाहू शकताय त्याचं. आणि पाहूया ते ॲग्रेशन
आणि ती स्ट्रेंथ उपयोगाला येईल का? पण तुर्तास मी कौतुक करेन दोन्ही बॉलरचं, जितू आणि ललित. भिवंडी परिसरात पाये हा संघ आहे आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मी गेल्या वर्षीमध्ये त्याने समावेश घेतला आणि त्यानंतर मात्र त्याने देखील मागे वळून पाहिला नाहीये पाये संघाने. कानाई पाये संघाचा देखील जो ग्राफ आहे करिअरचा तो अपवर्ड्स राहिलेला आहे आणि जसं समीर तांगडे यांनी सांगितलं की एक वेळ आम्ही त्यांना नमवलेलं आहे दोत्ताळी संघाला आणि आज देखील आम्ही त्यांना हरवणार आहोत ही प्रतिज्ञा समीर तांगडेने घेतली आहे. पण मात्र ते आव्हान सुद्धा हितेंद्र भोईरने स्वीकारलेलं आहे की आ देखे जरा किसमे कितना है दम. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार ललित. हो यावेळेस मात्र अपील केली गेली अक्षरशः मधोमध येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेच मात्र कुठेतरी पत्त्यावर पडलं. पायचीच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज भूषण भोईर. बॅक टू डगआउट. चला सोनिका माता मालोडी आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं. आम्ही टॉस करणार होतो या ठिकाणी या इनिंग नंतर. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि सोनिका माता मालोडी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं आहे. आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना ही नम्र सूचना आम्ही करतोय. जर तुम्ही आला नसाल मैदानावर, जर युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर प्लीज लगेच येऊन रिपोर्ट करायचं आहे. पुन्हा एकदा नवीन बॅटर तुम्हाला आता पाहायला मिळतोय अक्षय. वा डावखुरे फलंदाज मात्र भरभरून आहेत. आर के दत्ताळी जुचंद्र संघामध्ये अक्षय आता तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र बॉल फ्लाय होतो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत नाहीये. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौका. टॉपेज लागला होता. टॉपेज घेऊन बॉल थोडासा डायव्हर्ट झाला होता, अपवर्ड झाला होता आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय. लॉंग स्टॉप एरियामध्ये धावसंख्या 35 झाले. ऑन अ हॅट्रिक होता बॉलर आणि हॅट्रिक जर नोंदवली असती सौभाग्यवती सविता संदीप पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. पण मात्र ते पारितोषिक हुकलंय आणि आता 4 धावा देखील मिळत आहेत आर के दत्ताळी जुचंद्र या संघाला आणि या 4 धावाच्या वाढीने धावसंख्या 35 झाली आहे. अक्षय जो 6व्या क्रमांकावर आलेला आहे आणि 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज कुणाल हा नॉनस्ट्राईक एंडला आहे. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकताय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन. स्ट्रेट ड्राईव्ह. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉलला एलिव्हेशन दिलं नव्हतं पण मात्र बॉलला फोर्स केलं होतं. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतोय षटकार. 6 धावा. क्या बात आहे. मोक्याच्या क्षणाला हा षटकार आलेला आहे. कुठेतरी वाटलं होतं बॅकफुटला जातोय आर के दत्ताळे जुचंद्र संघ पण त्यानंतर 3ऱ्या बॉलवर चौकार आला. 4थ्या बॉलवर षटकार आला. जर हेच कंपॅरिझन पकडलं तर पुढच्या बॉलवर 8 नसेल कारण 6 पेक्षा जास्त धावा क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मिळत नाही आहेत. तर पाहूया आता पुढच्या बॉलवर काय असेल कारण कुठेतरी आता सुरुवातीचे 2 बॉल हे ललितचे राहिले होते. त्या पुढचे 2 बॉल्स जे राहिलेले आहेत ते म्हणजेच अक्षयचे. योगायोगाच्या गोष्टी आहेत. काय काय ठिकाणी नो बॉल्स. पुढचा बॉल राऊंड विकेट. खूप जास्त बाहेर आहे. खूप जास्त बाहेर आहे. बघा कुठली छेडखानी केली नाहीये कारण आता सिच्युएशन अंडर कंट्रोल आलेली आहे. जाणवलंय अक्षयला. त्यामुळेच उजव्या बाहेरच्या बॉलला जाऊ दिलंय आणि आपल्या संघासाठी एक धावा वसूल केली. एका धावाच्या वाढीनं धाव संख्या जाते ती म्हणजेच 42 आकड्यावर 4 गडी बाद 42 धावा. यावेळेस मात्र चुकीचा बॉल. लाईन खराब होती. बॉलला पाठवलंय लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र बॉलला चेस करते आहेत. खूप चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या जातील. क्या बात आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळते. उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण केलेलं नावाप्रमाणे आणि आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. बघा नक्कीच चांगला खेळ केला तर तुमचं नाव आमच्या मायक्रोमनच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. विनोद पाटील यांच्या गोलंदाजीवर नजर असणार आहे. विनोद म्हात्रे जो एक मास्टरचा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर नजर असेल माझी. दीपेश्वर धावसंख्या झालेली 44 धावा. 4-4-4 4 गडी बाद 44. 44.
चांगला बॉल फ्लिक केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मधून येते पुढे एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल कदाचित हा ना करता करता हा प्रयत्न करणं गरजेचं होतं का बघा सर्व काही अंडर कंट्रोल असताना मात्र या चुकीच्या कॉलिंगमुळे भुर्दंड बसतोय आर के दत्ताळे जुचंद्र संघाला आणि आता फक्त ही एकच धाव ऍड केली जाईल एका धावाच्या वाणीने धावफलक जाऊन पोहोचतोय 45 आकड्यावर आणि आता षटक संपताय चार षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 45 धावा आर के दत्ताळे जुचंद्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय होतंय मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये षटकार आलाय चौकार आलाय डबल आलाय तरी देखील धावांची भूक कुठेतरी कमी होत नाहीये फलंदाजांची त्यामुळे क्रिकेटमध्ये टेम्परामेंट असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे टेम्परामेंट नसेल तर त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होत असतो क्रिकेट हा माइंड गेम आहे मित्रांनो क्रिकेट हा टीम गेम आहे आणि त्यामुळे मात्र प्रतिस्पर्धी संघाला हवी होऊ द्यायचं नाही चालेल तर मात्र एक सहनशक्ती तुमच्याकडे असायला हवी तुम्ही बॉलिंग करा तुम्ही फिल्डिंग करा तुम्ही बॅटिंग करा सहनशक्ती प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या ठिकाणी मात्र टेम्परामेंटचा बांध सुटला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि महत्त्वाचं काय आहे की धाव घेताना होकार किंवा नकार देणं तुमचा पर्याय आहे या ठिकाणी अक्षयचा नकार येऊ शकला असता पण मात्र अक्षयने सहखेळाडूला होकार दिला आणि मात्र स्वतः धावचीच्या स्वरूपात बाद झाला आता एक कॅप्टन हा देखील एक दत्ताळी संघाचा कॅप्टन मिस्टर निखिल पाटील तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळतोय एक चांगल्या दर्जाचा बॉलर आणि आता 7व्या क्रमांकावर येताना तो फलंदाजी करणार आहे कदाचित तो उशिरा का आलाय कारण डावखुऱ्या फलंदाजाला या ठिकाणी चान्स दिला गेला आणि त्यामुळे तो मात्र खालच्या क्रमांकावर आलाय पण मित्रांनो दिवा मातीचा असू द्या किंवा सोन्याचा असू द्या तो तेवढाच प्रकाश देणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्रमांकावर या तुमचा नैसर्गिक खेळ तुम्हाला तुमच्या संघासाठी दाखवायचा आहे 5व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय आकाश येतोय 4 षटकांचा खेळ झालाय 45 धावा धावा चांगल्या आहेत जवळपास 11.25 धावगतीने खेळ होतोय आर के दत्ताळे जुचंद्र संघाचा तर सोनिका माता मालोटी टीमचा कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी तयार झालेला आहे ते विनंती करतो द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या कॅप्टन देखील तयार राहायचंय इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे धन्यवाद क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतोय कुणाल डावकुरा फलंदाज आहे आकाश ओव्हर द विकेट ऑन साइडला हुक करायचा होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि हातामध्ये झेल सहज सोपा झेल देऊन कुणाल होतोय फेल आणि कुणालच्या खेळीचा होतोय अंत 6वा हादरा बसतोय आर के दत्ताळे जुचंद्र संघाला धाव संख्या 45 असताना Still 11 balls are remaining to play in this first inning. अजूनही संधी आहे दोन्ही संघांना मी तर म्हणेन असं नाही की फक्त जुचंद्र संघाला संधी आहे तर पाये संघाला सुद्धा संधी आहे कारण पाये संघाचा जर मी विचार केला ज्यांचा खेळ पाहिला गेल्या 2 वर्षांपासून तर त्यांच्यासमोर कमीत कमी 75 धावा आल्याच पाहिजे पहिल्या डावामध्ये जर दुसऱ्या डावामध्ये फाईट करायची असेल आर के दत्ताळे जुचंद्र या संघाला तर 75 धावा 75 अप जावं लागेल स्ट्राईकवर निखिल पाटील नॉन स्ट्राईकला कैवल्य पाटील हा 7 समुद्र पार जाणारा खेळाडू आहे हा मात्र दुबईपर्यंत पोहोचलेला खेळाडू आहे जुचंद्र गावाचा हा मात्र अलंकार आहे आणि पाहूया आता तोच फलंदाज कैवल्य बंधू तुम्हाला आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय यंग टॅलेंट कुठून कुठून भरलंय पाय संघाच्या सर्व जर खेळाडूंचा विचार केला दीपू तर सर्व यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंटचा संघ मात्र या ठिकाणी आपली दहशत दाखवतोय मालजीपडा गावामध्ये मालजीपडाच्या या नागोबा मैदानामध्ये पाये संघाचा यंग टॅलेंट तुम्हाला एक सुधारणायुक्त खेळ दाखवताना पाहायला मिळतोय समीर तांगडे खुद्द एक चांगले दर्जाचे यष्टीरक्षक आहेत ते मात्र तुम्हाला आता शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये पाहायला मिळत आहेत तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत समर्पण कधी करायचंय आणि कोणाला चान्स द्यायचा आहे या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत राऊंड विकेट या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पंच केलं जाते एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पायाच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि बॉल अडतोय दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात निखिलचा खूप चांगला पंच शॉट तुम्हाला पाहायला मिळालाय दरम्यान 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाते ते म्हणजेच 47 या आकड्यावर 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स
टप्पा खूप चांगला मेंटेन केला. शॉट ऑफ गुड लेंथ होता. राऊंड ऑफ विकेट येऊन आणि काहीसं आतल्या दिशेने बॉलला रोटेट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. पण तितक्याच चांगल्या अनुभवाने जागा बनवून बॉलला पंच केलंय निखिलने आणि क्षेत्ररक्षक नव्हता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि तो स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा मात्र वेगाने पळून पूर्ण केलेले आहेत. आणि हेच गॅप शॉट सिलेक्शन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. निखिल पाटील मात्र या दबावातून खूप वेळा गेलेला आहे. दबावाच्या परिस्थितीतून बाहेर खूप वेळा आलेला आहे. त्याचमुळे मात्र ह्या सिच्युएशनला देखील चांगल्या पद्धतीने फेस करू शकतोय निखिल पाटील. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आकाश पंचांच्या माध्यमातून थांबवलं जाते. बघा हा यस पंच देखील लक्ष घालतायत की शॉट फाईनल तर क्षेत्ररक्षक मात्र थोडासा स्ट्रेडिश आहे. त्यामुळे थोडंसं बाजूला सारायचंय. जो नियम आहे नियमांच्या अंतर्गत मात्र तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. जे फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या फील्ड रिस्ट्रिक्शनच्या आधारावर तुम्हाला फिल्डिंग सेट करायचं असते. आकाश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला रोटेट होऊन खेळायचं होतं. हाईट फॅक्टर चेक केलंय पंचाच्या माध्यमातून आणि येस टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतो. टेनिस बॉल जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे की थोडासा बाउन्स होत असतो आणि त्यामुळेच मात्र लेफ्ट बिफोर विकेट जो असतो गुड लेंथला पिच झाल्यावर तुम्हाला मिळू शकतो किंवा ओव्हर पिच बॉलला. पण जेव्हा तुम्ही शॉट ऑफ लेंथ जेव्हा बॉल हाताळता बॉल टप्पापर्यंत उसळतो त्यामुळेच मात्र खूप कमी वेळा तुम्हाला लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना तुम्हाला पाहायला मिळालंय. धावसंख्या जाते ती म्हणजेच 48 सेकंदावर 6 गडी बाद 48 धावा. अजूनही 9 बॉलचा काही शिल्लक आहे या पहिल्या डावातला. कैवल्य पाटील पूर्ण सभोवताली नजर फिरवतोय की कुठल्या क्षेत्रात मला खेळायचंय. लेट्स सी. वेगवेगळे पर्याय तर आहेच फलंदाजांकडे. कुठला पर्याय वापरला जाईल कैवल्यकडून आणि यावेळेस स्विच हिटचा पर्याय यूज करायचा होता आणि त्या पर्यायामध्ये कुठेतरी सपशेल कमी पडलाय. बघा फ्री हिटचा सॉरी स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी मात्र पिचिंग प्रॉपर स्टंप टू स्टंप असायला हवी आणि शरीराचा वेध घेणारा बॉल असायला हवा. कमरेच्या खालचा उंचीचा बॉल असायला हवा तरच मात्र तुम्ही परिपक्वतेने स्विच हिट कनेक्ट करू शकता. या ठिकाणी मात्र पूर्व अनुमानित हा स्ट्रोक होता. कदाचित पहिल्यापासून ठरवलं होतं मनातच ठरवलं होतं की मला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे आणि कदाचित त्या पवित्र्यामध्ये यश मिळालं नाहीये फलंदाज कैवल्य पाटीलला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आकाश पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय स्विच हिट केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव मिळेल. एकाच धावेवर समाधान तर व्यक्त करायचं होतं. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे आणि निखिलचा कॉल नाकारलाय कैवल्य पाटील आणि निखिलला मात्र धावचीच्या सुरुवात परतावं लागते. फलंदाज होतोय धावचीच्या फूट बाद. विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश धणे तुम्हाला 9व्या क्रमांकावर पाहायला मिळतोय. अजूनही या जर आपण पूर्ण डावाचा विचार केला तर बॉल शिल्लक आहेत एकूण 7 बॉल शिल्लक आहेत. या 5व्या षटकात शेवटचा बॉल फेस करण्यासाठी संदेश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. धावसंख्या अजूनही नियंत्रित आहे कानाई संघासाठी कारण मात्र जबरदस्त पलटवार तुम्हाला पाहायला मिळाला कारण 4 षटकामध्ये फक्त 45 धावा होत्या आणि या षटकामध्ये आकाशने 5 बॉल्समध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. तर नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत आकाशने या 5व्या षटकामध्ये दाखवले आपल्या संघासाठी एक चांगलं प्रदर्शन. कॅप्टनचा जो निर्णय होता तो मात्र अचूक ठरवला गेलेला आहे. राऊंड विकेट. ओ परफेक्ट यॉर्कर. नो चान्स फॉर द बॅटर संदेश आणि त्रिफळाजीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज संदेश. दांडी गुल. चला 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 नो टीम मीटिंग प्लीज. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले आर के दत्ताळे जुचंद्र संघाची 49 धावा. या 5व्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. यस आमचे द ग्रेट मराठाचे कॅप्टन आले त्या ठिकाणी. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 49 आणि विकेट्स झालेले आहेत 8.
8 विकेट झालेले आहेत आणि 49 धावा धावफलकावर आहेत. 6 बॉलचा काही शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असं. कुठल्या गोलंदाजावर विश्वास ठेवला जाईल, कारण 5 गोलंदाजांनी आपलं नशीब 5 षटकामध्ये 3 बॉलर्सने आपलं नशीब आजमावलेलं आहे. आता हा 4था बॉलर कोण असेल तर विकी, बॉलिंग ट्रॅकवर विकी येतोय. विकी शरीरयष्टी जबरदस्त आहे, धडधाकट आहे आणि या शेवटच्या षटकावर शिक्कामोर्तक होते ते म्हणजेच विकीच्या नावाचं. 49 धावा आहेत आणि या षटकामध्ये मला जसं वाटते दीपू 15 तरी धावा आल्याच पाहिजेत. 65 हा आकडा जो आहे तो पार करावा लागेल. RK दत्ताळे जुचंद्र या संघाला दमछाक झाली फलंदाजांची, कारण चुकीचे कॉल्स तुम्हाला पाहायला मिळाले. कित्येक फलंदाज हे धावचीच्या सुरुवात बाद झाले. सुरुवात मात्र डळमळीत झाली होती, कारण हितेंद्र बाद झाला, हितेंद्रच्या पाठोपाठ जितेश बाद झाला. हे 2 फलंदाजांनी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज घेणं गरजेचं होतं. तर त्याचमुळे सुरुवात जी होती ती डळमळीत झाली. तर म्हणून आपण म्हणतो ना की वेल स्टार्ट इज हाफ डन, आणि कुठेतरी ही सुरुवातच दमछाक पूर्ण झालेली आहे दत्ताळी संघाची आणि त्याचमुळे परिस्थिती अशा पद्धतीची ओढावली आहे दत्ताळी संघावर. पण अजूनही वेळ गेलेला नाहीये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल्सवर जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील आणि पाहूया कशा पद्धतीने फेस करतोय तो म्हणजेच बॅटर कैवल्य पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल विकी वर्सेस कैवल्य. हे जे कॉन्टेस्ट आहे ते आता मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 6व्या षटकाची सुरुवात विकीकडून, पंचांच्या डावीकडून. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह करायचा होता ऑन दी टोज येऊन, पण मात्र प्रयत्न फसतोय, बॉल जातो डॉट. द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला म्हणजेच अण्णा स्मृती चषक 2022च्या आयोजकांना रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. तर दादांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि सर्व सन्मान चिन्ह जे आहे ते देखील तर त्यांचा सन्मान करायचा. यस, सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवर यायचंय. लगेचच एक छोटेखानी सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीने करणार आहोत तुमचा. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब, आपण प्लीज यायचे व्यासपीठावर. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, जे ज्या वेळी या परिसरामध्ये स्पर्धा असतात त्यावेळी दादांच्या हस्ते काही ना काही छोटी किंवा मोठी मदत नेहमीच जात असते. उलट खेळा, सरळ खेळा, यश मिळत नाही या ठिकाणी कैवल्यला, कारण प्रयत्न तर कैवल्य करतोय. कारण 4 बॉल त्याने 5 बॉल खेळलेत. 5 बॉलमध्ये फक्त त्याला एकच धाव जोडता आले. 4 बॉल त्याने डॉट हाताळलेले आहेत. म्हणजेच काय, या डावावर आतापर्यंत पलडा भारी राहिलेला आहे कानाई स्पोर्ट्स पाये या संघाचा. आणि कुठेतरी फलंदाजी करताना जो जोश हवा होता, जो जल्लोष हवा होता, तो मात्र या ठिकाणी RK दत्ताळे जुचंद्रचा पाहायला मिळाला नाही फ्रॉम द फर्स्ट बॅट्समन. कारण फक्त जर आपण वगळलं दीपेश, कुणालला वगळलं आणि दीपेशला वगळलं आणि अक्षयला वगळलं, तर बाकी फलंदाजाने मात्र कुठेतरी नाराजी केली आहे त्यांच्या फॅन्सची. सन्माननीय तानाजी धायगोडे काल प्लेयर म्हणून आले होते, आज पाहुणे म्हणून आले. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय तानाजी धायगोडे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आणि मिस्टर धीरज झा हे देखील आज पाहुणे म्हणून आले डेड बॉलचे खूप मंचाच्या माध्यमातून. मिस्टर धीरज झा स्टार प्लेयर आहेत, काल खेळाडू म्हणून होते, आज पाहुणे म्हणून. त्याने देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे, विराजमान व्हायचं प्लीज. विकी ओव्हर द विकेट, इनसाइड एज, बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव मिळते. एका धावाच्या वाढीनं खूप वेळापासून जो धाव फलक थांबला होता तो पोहोचतोय 50 या आकड्यावर. 50 अप फॉर RK दत्ताळे जुचंद्र. अजूनही बॉल शिल्लक आहेत या डावातले 2. 50 धावा तुम्हाला स्कोर टेंडर पाहायला मिळतोय. कैवल्य 6 बॉल्स मध्ये 2 धावा. आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे मिस्टर दिवेश. दिवेश आता स्ट्राईक घेतोय. बघा, हिरो बनण्याची संधी खूप कमी वेळा येते आणि दिवेशकडे ती संधी आहे. 2 बॉल्स खेळायचे आहेत दिवेशला आणि 2 बॉल्सवर जर मोठे प्रहार केले तर मात्र आजचा हिरो जुचंद्र गावाचा दिवेश ठरू शकतोय. लेट्स सी. दिवेशकडे तर संधी आले. बॉलिंग ट्रॅकवर विकी तयार. स्ट्रेट ड्राईव्ह, खूप चांगला स्टॉप. फॉलो थ्रू मध्ये विकीचा क्या बात आहे. विकीने मात्र स्वतःला हायलाइट करून घेतलंय या षटकामध्ये, या डावामध्ये मी तर म्हणेन. कारण या स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत विकीने 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 51 आहे.
आणि रेग्युलर बॉलर नाहीये, तो ऑप्शनल बॉलर आहे. मग आता त्याला लीड बॉलर बनवायला हरकत नाहीये कानाय पायाने. म्हणजे आता 6व्या क्रमांकाचं षटक दिलंय, पुढच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर त्याला घेऊ शकताय. हा अंपायरचा म्हणजे पंचांचा खूप चांगला या ठिकाणी रोल देखील आपल्या पाहायला मिळते. मनोज घोडेकर आणि परशुराम पाटील सकाळपासून चांगल्या दर्जाचं निरीक्षण परीक्षण आहे. शेवटचा बॉल मारला आणि यावेळेस बॉलला ऑनसाइडला स्विंग केलाय. बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षक, 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि या 3 धावा पूर्ण होतील. 4थ्या धावासाठी प्रयत्न देखील केला जाईल आणि 4 धावा पूर्ण करून 5व्या धावाचा प्रयत्न होईल का? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता तो म्हणजेच रोहन. रोहन म्हणतोय की एक तरी मार. एक मारलाय आणि एका बॉलवर 4 धावा त्याने वसूल केलेल्या आहेत आणि या 4 धावांनी धावफलक जातोय 55 वर आणि जिंकण्यासाठी 56 धावा पूर्ण कराव्या लागतील. कानाय पाई या टीमला 36 बॉलमध्ये 56 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक समाधानकारक धावसंख्या दीपू आपण म्हणू शकतोय आर के दत्ताळे जुचंद्र संघाची. ज्या धावसंख्येवर ते फाईट देऊ शकतील कदाचित कानाई पाय संघाला. आणि ती फाईट जेव्हा सुरू होईल दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज सन्माननीय संदीप गावंड सरांचा. तत्पूर्वी घेऊया आपण टॉस. या ठिकाणी 2 संघ तयार आहेत, द ग्रेट मराठा जुचंद्र आणि सोनिका माता मालवडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला ही नम्र विनंती असेल की आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला मान्यवर पाहुण्यांनी यायचंय. सन्माननीय मनोज भोईर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. सकाळपासून मात्र तुमचं देखील योगदान महत्त्वाचं आहे, कारण पाहुणे जेव्हा असतात तेव्हा आम्हाला देखील कॉमेडी करायला मजा येते. तर मनोज दादांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो तुमच्या उपस्थितीमुळे. तर एका बाजूस टॉस आहे टेल आणि एका बाजूस हेड. तुम्हाला हेड किंवा टेल असं कॉल करायचं आहे. एका बाजूस सोनिका माता मालोडी, एका बाजूस द ग्रेट मराठा जुचंद्र. टेल कॉल केलाय अँड हेड इट इज. येस, नाणेफेक जिंकले द ग्रेट मराठा जुचंद्र. मी पाहुण्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही व्यासपीठाची शोभा वाढवू शकताय. तर नंदू या ठिकाणी आलेत जे खूप चांगले फिटनेस एक्सपर्ट आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय तुमचा काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग मनापासूनच निर्णय घेऊन आले होते, घरूनच तुम्ही निर्णय घेऊन आले होते की या मैदानावर येऊन 2 सामने पाहून हा निर्णय घेत आहे? हो, खरोखरच. कारण काय सध्या फलंदाजी करताना रायटीला तर चान्सच नाही, लेफ्टीला खूप चान्स आहे. एक जुचंद्र संघ आता खेळतोय आणि तो कुठेतरी अडखळलेला आहे. तर नक्कीच अजून एक मॅच बाकीच आहे, त्यांचा देखील फाईडबॅक देणं बाकी आहे. पण मात्र जुचंद्र संघाला तुमच्या माध्यमातून कशा शुभेच्छा असतील? त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत की ते 55 मध्ये टार्गेट करू शकतात. हा आत्मविश्वास, हा हा हुरूप देणं खूप महत्त्वाचं असते. तर सोनिका माता मालोडी वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ दॅस रिजन, चिंचोटी, नागले, भिवंडी. तर फलंदाजी करायची आहे. निर्णय हा तुमच्या मनासारखा आलाय, मनाविरुद्ध आलाय? मनाविरुद्ध. म्हणा आता खेळायचं आहे तर खेळायचं आहे, कारण टॉस इज अ पार्ट ऑफ गेम आणि विनिंग इज अ पार्ट ऑफ गेम. तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? सकाळचं सत्र आहे, हवेचा ओघ हा डावकुऱ्या फलंदाजासाठी पोषक आहे. 60+ आणि तुमच्या संघातले एक म्हणजे फलंदाज जे 60+ करतील तुमच्या संघासाठी? मी हितेश आहे, रुपेश आहे, विशाल भाऊ आहे. क्रिकेटमध्ये 6 षटकांचं क्रिकेट आहे, 5 षटकांचं क्रिकेट आहे, 4 षटकांचं क्रिकेट वेगवेगळ्या परिसरात खेळलं जाते. तर ॲज अ कॅप्टन तुम्हाला विचारलं की आयडियल फॉर्मॅट आताच्या हंगामामध्ये किती षटकांचं क्रिकेट प्रत्येक स्पर्धांमध्ये खेळवलं पाहिजे, तुमचं मत काय असेल? 5-6 षटकांचं झालं पाहिजे, त्याहून जास्त खेळवलं तर आणखी मजा येईल. क्या बात आहे. म्हणजे जर कॅप्टनचं मत आहे की 4 षटकांचं क्रिकेट न खेळता 5, 6, 8 षटकांचं क्रिकेट खेळवलं गेलं पाहिजे, पण त्यासाठी तुम्ही 8 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी येण्यासाठी तयार आहात का? नक्कीच.
तर हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. 8 वाजता जर सकाळचं सत्र सुरू झालं तर मग आपण 8 षटकांचे क्रिकेट देखील पूर्ण दिवसभरामध्ये खेळू शकतो. नाणेफेक जिंकून द ग्रेट मराठा जुचर संघाने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आमंत्रित केले सोनिका माता मालोडी संघाला फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. त्या ठिकाणी सन्माननीय संदीपजी गावण सर उपस्थित आहेत. पोलीस पटेल बापाण्याच्या आणि गेल्या 12 ते 15 वर्षांपासून समालोचनाची धुरा ते उत्तमरित्या सांभाळत आहेत. त्यांचा आपण आवाज ऐकूया. ओव्हर टू यू संदीप सर. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील. या ठिकाणी पारितोषिक लावलं जातंय. षटकार, चौकार आणि विकेट हॅट्रिक करणाऱ्या खेळाडू करता या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे साहेबांकडून या ठिकाणी पारितोषिक ठेवलेलं आहे. 1 बॉक्स बियरचा याकरता दिला जाईल. 3 षटकार, 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक करता 1 बॉक्स बियरचा दिला जाईल. आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे साहेबांकडून. टार्गेटकडे आपण लक्ष केंद्रित करूया. जिंकण्याकरता 56 धावांचं लक्ष आणि त्या 56 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी मैदानाच्यात उतरले. स्ट्राईक इनकडे फलंदाज चंदन देवळीकर आणि नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज चैतन्य कारखांडे ह्या 2 खेळाडू उतरलेत. तर पहिले षटक टाकण्याकरता टेनिस क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आदरणीय सन्माननीय कैवल्य पाटील उर्फ बंधू. काय चांगला खेळाडू आहे हा. आउट ऑफ इंडिया दोहा येथे जाऊन ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे 2017 साली. आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात खुल्या गटामधून ज्याला आमंत्रण असतोय तो खेळाडू गोलंदाजीवर. तर स्ट्राईक इनकडे तितक्याच चांगल्या दमाचा खेळाडू चंदन देवळीकर. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक निखिल पाटील कोणती चूक करत नाही. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये झेल देऊन हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावफलकावर धावा 0. कारण एक मोठा गडी बाद केल्यानंतर आता आत्मविश्वास वाढला असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. या ठिकाणी मला असा विश्वास आहे या 56 धावा सुद्धा डिपेंड करू शकतायत. RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे हे खेळाडू. कारण त्यांच्यामध्ये चांगली क्षमता आहे. चांगले गुणवंत खेळाडू या संघामधून बिलॉंग करत असतात. कैवल्य पाटील, निखिल पाटील, जितेश पाटील उर्फ बंधू जे गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतायत. आणि फिरकीचा जादूगर ह्याला विसरून चालणार नाही कुणाल पाटील जो वेळ प्रसंगी चांगले चेंडू टाकून फलंदाजांना बीट करू शकतोय. धावफलकावर धावा 0. कारण 0 या आकड्याला सुद्धा फार महत्व आहे मित्रांनो. 0पासूनच या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. 0पासूनच क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर सर निर्माण झाले आणि 0पासूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्माण झाले. म्हणूनच या 0 आकड्याला फार महत्व आहे. धावसंख्या 0. हा बॉल लेटकटचा फटका. चेंडू जातोय दन दन करत. तडमॅन सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. या 4 धाब्याची संघाचं खातं उघडलंय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4. हा चौकार मिळाल्यानंतर हा चौकार आत्मविश्वास प्राप्त करून देणारा चौकार असेल. नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. ज्याच्यामध्ये जितेंद्र देवळीकर सारखा विस्फोटक खेळाडू आहे जो उजव्या हाताने चांगली फलंदाजी करतोय. आता जर विचार केला तर हवेचा वेग थोडासा थांबलाय. सध्याच्या स्थितीला डावऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक असं वातावरण. शॉट ऑफ लेंथ हलक्या हाताने फ्लिक केलंय. मिड ऑन क्षेत्रामधील क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होत आहे आणि त्याच्यापर्यंत हा चेंडू पोहोचला नाही. 1 धाव मिळाली. या एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 धावा. 1 चौकार खेचला चैतन्य कारखंडी या खेळाडूने. त्याच्यानंतर 1 धाव मिळाली त्याला. आता उत्तम नावाचा खेळाडू आलाय ज्याने उत्तमरित्या गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं मागच्या पहिल्या डावात. सुंदर अशी हवा या मैदानाच्या चोहे बाजूने आपल्याला खेळताना दिसतंय आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे नागोबा क्रिकेट मैदान, नागोबा मंदिर हे सुद्धा आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळत आहे. जिथे नागदेवतेच्या दर्शनाकरता दूरवरून भक्तजन येत असतात
आणि नागदेवताच्या आशीर्वादानेच हे क्रिकेटचं मैदान तयार झालंय, ज्या मैदानावर गुणवत्ता सिद्ध करण्याकरता दूरवरून खेळाडू येत असतात. गोलंदाज तयार. अकुटपदा चेंडू पूल करायचा होता, शॉर्ट ऑन पूल केला गेलाय. चेंडू जातो बॅकवर्ड. स्कोअर लेग 17 मध्ये 38 सर्कलच्या आत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव फलकावर आपण नजर टाकली तर धावा झाल्यात 1 गडी बाद 6 धावा. 4 चेंडू गोलंदाजाने रिलीज केलेत. कैवल्य याची चांगली भेदक आणि फिरकी अशी गोलंदाजी, कारण भेदक मारा तर करतोय, बोटांची जादू सुद्धा तो दाखवतोय. ओ काय चांगला स्क्वेअर कटचा फटका. दन दन करक चेंडू सीमारेचे पार आणि हा आलाय चांगला चौकार. 4 धावा. या 4 धाव्यांची धावसंख्या पोहोचली 10 वर. टायमिंग व्यवस्थित साध्य केलंय. आडव्या बॅटचा वापर केलाय. जो मोकळी जागा होती, जी मोकळी जागा होती त्या मोकळ्या जागेमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलताना या 4 धावा प्राप्त करतोय. या 4 धाव्यांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली 10. हा चौकार आलाय. फलंदाज चैतन्य याच्या बॅट मधून पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलं या चेंडूला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी भूषण नावाचा खेळाडू आहे. पहिले षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 11. कारण बघितलं आपण तर गोल्डन डक वर फलंदाज चंदन नावाचा खेळाडू बाद झाला आणि तरी सुद्धा हा डाव सावरण्याकरता मधल्या फळीतील खेळाडू चांगलं काम करतायत. घुगे साहेब या ठिकाणी आहेत. आपल्या बापाने बीटचे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागले गेले. 3 षटकारांकरता साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि विनंती करतोय घुगे साहेबांना, प्लीज आपण या व्यासपीठावर या. धन्यवाद घुगे साहेब, आपण शुभेच्छा दिलेत. अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय आणि घुगे साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार ठोकणाऱ्या खेळाडू करता 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. वेलकम सर. मॅच कडे पुन्हा आम्ही रवाना होतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. 11 धावा 1 गडी बाद. जिंकण्याकरता अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे आणि त्याकरता चेंडू शिल्लक आहे 30 चेंडू 45 धावांची आवश्यकता. वेळ वाया जाईल असं काही करू नका. वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. वेळ असेल तर आपण सर्व काही कमवू शकतोय. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून काही फायदा नसतोय. टाइम इज मनी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. हा बदल जास्त वेळ घेईल असं काही करू नका, कारण लहान वयामध्ये आपल्याकडे ताकद असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. तरुण वयामध्ये आपल्याकडे पैसा असतो, ताकद असते, पण वेळ नसते. आणि म्हातारपणामध्ये आपल्याकडे पैसा असतोय, वेळ असतो, पण ताकद नसते. हे निसर्गाचं चक्र तुम्ही आम्ही प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि म्हणूनच वेळेला फार महत्व द्या. धाव फलकावर धावा लागल्या. सध्याच्या स्थितीला 11 धावा. नंबर 2 चा गोलंदाज दिवेश याच्या पहिल्याच चेंडूला स्मॅश केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. नागोबा देवतेचं दर्शन घेण्याकरता सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. या 4 धाब्यांची धाव फलक वाढलाय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला त्या 15 धावा. आज टेनिस क्रिकेटने संपूर्ण विश्वावर वर्चस्व केलंय. अशा प्रकारचं हे दृश्य आपल्याला मैदानाच्या आत दिसून येतंय. आणि बघा, ही स्पर्धा कुठल्याही पक्षाची नाही, तर ही स्पर्धा आहे अण्णा स्मृती चषक 2022. आणि या स्पर्धेला आल्या या आधी आपण बघितलं होतं द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 5,000 रुपयाची देणगी आली होती. आणि आता RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांनी सुद्धा 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता दिलेली आहेत. निश्चितच रणजित किनी साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. मोहन दादांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपण या जुचंद्र गावातील अनमोल रत्न आहात. फक्त क्रिकेट पुरताच आपलं योगदान नाही, तर आपण समाजकार्यामध्ये आपला हातखंडा दाखवलाय.
आज बऱ्याचशे मंडळी हे वाढदिवस मोठ्या थाटामाटाने करत असतायत, मात्र मोहन दादांचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतोय. मोहन दादा एक असं व्यक्तिमत्व आहे जे वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करत असतंय आणि या व्यक्तीची जागा आमच्या हृदयामध्ये कायमची बनलेली आहे. असे मोहन दादा रणजित किनी या बड्या हस्ती इथे दाखल झालेत, ज्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे पुन्हा आम्ही वळतोय. 4 धावांची धावसंख्या पोहोचली 15 वर. टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिव्येश आलाय आणि सामोरे फलंदाज. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. शतरक्षक फंबल होतोय. बघता बघता त्याच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, गुंगारा देऊन सटकलाय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार आणि हा आलाय चौकार. या 4 धावेची पुन्हा एकदा आपण नजर टाकूया या धाव फलकावर. धावा लागल्या जात आहेत त्या 19. लगातार 3 चौकारांकरता आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील पंचायत समिती सदस्य मॅडम कडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालंय आणि 3 चौकारांकरताच आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ मात्रे साहेबांकडून एक बिअरचा बॉक्स सुद्धा जाहीर झालाय. चर्चा करणार आहोत आम्ही या सर्व गोष्टींची. उजव्या बाजूला अतिथी कक्षामध्ये दाखल होत आहेत आदरणीय सन्माननीय RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचं आगमन झालंय, ज्यांनी या ठिकाणी दानशूरपणा दाखवत 5000 रुपयाची रोख रक्कम, रोख देणगी इथे दिलेली आहे. वेलकम सर. त्यांचे पाठीराखे सुद्धा आपण बघतोय, उद्योजक आहेत. या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. धाव फलकावर काय परिणाम झालाय तर धावसंख्या पोहोचली 20 रन्स. एक धाव नुकताच मिळाली. चौकारांची हॅट्रिक हुकली गेले. आता डावऱ्या हाताचा फलंदाज उत्तम पुन्हा एकदा आता सामोरे जातोय दिवेशाला. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयास होता. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एज लागलं होतं. एक धाव मिळाली. या एका धावनीची धावसंख्या 21 वर पोहोचली जाते. 21 धावा. 21 चा आकडा सध्या कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाकरता फार फायदेशीर आहे, कारण याच 21 जानेवारी 2022 मध्ये ससू नवगर चषक 2022 मध्ये 14 बॉलमध्ये 57 धावांची खेळी पेश करणारा खेळाडू जितेंद्र देवळीकर मला आठवलाय. आता कदाचित तोच मैदानाच्या आत येईल काय. धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतोय. बिग ब्लो, मोठा गडी बाद झालाय. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकामध्ये अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. बाद झालेला फलंदाज आपण बघतायत उत्तम, ज्यांनी संघाकरता 2 धावा बनवल्यात. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय RK एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना विनंती करतोय. सरजी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सन्माननीय दिनेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते, कारण बघितलं त्यांचे बंधू विशाल म्हात्रे आज या ठिकाणी नाही आहेत आणि दिनेश म्हात्रे हे आयोजक म्हणून खूप चांगलं काम करत आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. मायेची ऊब देणारी ही शाल या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. काय चांगला हसरा चेहरा कुमार रणजित किनी साहेबांचा आपण या ठिकाणी पाहिलाय. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व या तिन्ही गुणांनी संपन्न असलेले ही व्यक्तिमत्व आहेत, जे मी नाव घेतलं आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण बघतायत व्यासपीठावर सन्मानित केलं गेलंय रणजित किनी साहेबांना. मॅच पुन्हा स्टार्ट होतोय. गोलंदाजी मार्गावर आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत आलाय. हितेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आत. स्ट्राईक इनकडे चैतन्य. सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा धावबाची संधी होती. अशा रीतीने 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, प्रत्युत्तर देत असताना कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 21 धावा. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 35 धावा, 35 धावा 24 चेंडूत असं समीकरण बनलंय या मॅचचं.
ग्रामस्थ मालजीपाडा आयोजित अण्णा स्मृती चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही निहाळतायत आणि TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून हे चांगलं कव्हरेज केलं जात आहे. 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या 21 धावा. नो मीटिंग नो टाइम. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही सूचना देतोय, कारण पंच आमच्यापर्यंत इशारा दाखवत आहेत की वेळ फार महत्त्वाची आहे. जर्मनीचे शास्त्रज्ञ पीटर हेनलिन यांनी घड्याळाचा शोध लावला आणि ज्यांनी शोध लावला त्याच्याकरता सुद्धा घड्याळाचा काटा कधीच थांबला नाही. तुम्हाला ही जी 6 षटकं आहेत या 6 षटकांकरता 35 मिनिटं दिलेत. एक खेळाडू थोडासा क्रॅम्प्स येताना दिसलायत. भूषण नावाच्या खेळाडूच्या पायावर थोडेसे दुखापत असेल, कदाचित क्रॅम्प्स आले असतील आणि म्हणूनच रिप्लेसमेंट एक बदली खेळाडू मैदानाच्या आत धाडला जातोय. बदली खेळाडू आपण बघतोय कल्पेश हा खेळाडू बदली खेळाडू म्हणून उपस्थित झालाय. अतिशय चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, विस्फोटक फलंदाजी तो करू शकतोय आणि अजूनपर्यंत प्लेइंग 11 मध्ये त्याला जागा पक्की करता आली नाही. तो कदाचित पुढच्या सिरीजला पुढच्या टुर्नामेंट्सला तो खेळाडू आपल्याला दिसून येईल. हसरा चेहरा अण्णांचा सुद्धा कैलासवासी अनंत काशीनाथ म्हात्रे अण्णा ज्यांच्या नावाने ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही निहाळतायत. अण्णा स्मृती चषक 2022 नागोबा क्रिकेट मैदान मालजीपाडा या मैदानावर तुम्ही पाहतायत. आता 24 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एक वॉर्निंग ही पंचांनी दिलेली आहे. ही वॉर्निंग खेळून करता असतील. 24 बॉल 35 धावा. कवल पाटील स्ट्राईक इनकडे इनफिल्ड वरून चेंडूला खेळला जात आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दीप मधून फेकी येईपर्यंत सहजतेने दुसरे धावे करता फलंदाज धावले. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 23 वर 23. आतापर्यंत या षटकामध्ये मोठी जोखीम स्वीकारताना दिसत नाही. अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा मोठी जोखीम स्वीकारली नाही. एकेरी दुहेरी धावा जितक्या मिळतील तितक्या त्याच्यावर समाधान मानताना दिसलेत हे खेळाडू. पुन्हा एकदा कैवल्य तयार. हलक्या हाताने चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून उचललाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता. दोघांमध्ये चांगलं कॉलिंग होतोय, सामंजस्यपणा दिसला आणि इथे एकच धाव मिळते. एक धाव फार मोलाची असते, जिला लाईफ लाईन असं म्हटलं जातं, जिला जीवन रेषा असं म्हटलं जातंय. मुंबईची लाईफ लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन डबल आणि सिंगल. या डबल आणि सिंगल धावा क्रिकेटमध्ये चौकार षटकारापेक्षाही जास्त मौल्यवान असतात. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू शॉट ऑफ लेंथ गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अंतिम क्षणी काय चांगला नजारा कुणाल पाटील यांनी दाखवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण करताना कुणाल पाटील हा खेळाडू दिसलाय. फिटनेसमॅन. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 2.3 चेंडूंमध्ये 26 धावा लागल्यात. अजून 30 धावा आवश्यक आहेत हा मॅच जिंकण्याकरता. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 30 धावांचं लक्ष. हे लक्ष साध्य करताना बरोबर विकेटच्या मध्यभागी हे दोन्ही खेळाडू येत आहेत चर्चा करण्याकरता. चर्चा तर झालीच पाहिजे. चर्चा ही जास्त वेळ जाईल अशी होता कामा नये. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. काय आहे हा, जगलर आहे की काय? कारण दोन्ही हातामध्ये चेंडू हा खेळाडू फिरवताना दिसला. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावपळक वाढला. धावसंख्या पोहोचली ती 28. 2 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. 56 धावसंख्येचं लक्ष आहे. 20 चेंडूत आता धावा हव्या आहेत त्या 28 धावा. काय होईल या मॅचचं? शॉर्ट बॉल फाईन लेगच्या दिशेने चेंडू वावलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा विचार आता मात्र होताना दिसत नाही. या एका धावेची धावसंख्या पोहोचली 29 वर 29. 29 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. चांगला मॅच बनवण्याकरता आता विकेटचं पतन होणं फार गरजेचं आहे, कारण ही भागीदारी सुद्धा चांगली घातक होत आहे. सलामीला आलेला फलंदाज चैतन्य त्याच्या बॅट मधून 4 चौकार आलेत आणि चांगला साजेसा खेळ तो साकारतोय. 12 चेंडूत 24 धावा त्यांनी बनवल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. प्रत्येक चेंडू मागे एका बाजूला
शतरक्षणामध्ये डावपेच आखले जात आहेत. पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे, सेफ ड्राईव्ह म्हणता येईल. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची इच्छा होती दोघांची आणि दोन्हीही कबड्डी या खेळाप्रमाणे अर्ध्या विकेट पर्यंत पोहोचले होते. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 56 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची धावसंख्या झाली आहे 10च्या सरासरीने 30 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत त्या 26 धावा. 18 चेंडू 26 धावा. मागच्या चेंडूवर आपल्याला कबड्डी या खेळाची आठवण करून देणारा क्षण आपल्या डोळ्यासमोर आला. खरं तर आपल्या या भारत देशामध्ये आणि दक्षिण आशियामध्ये खेळला जाणारा सर्वात महत्त्वाचा खेळ म्हणजेच कबड्डी. या कबड्डी खेळाची आठवण नुकताच मला झाली. कारण विचार जर आपण केला तर पुरुषांकरता 20-20 मिनिटाचे 2 डाव कबड्डी या खेळामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. प्रो कबड्डीमध्ये तुम्ही पाहतायत. महिलांकरता 15-15 मिनिटांचे 2 डाव आपल्याला कबड्डी खेळामध्ये बघायला मिळत आहेत. आणि 1934 मध्ये कबड्डी या खेळाचे नियम तयार करण्यात आले आणि सुरुवातीला 1936 साली आपण जर बघितलं तर बर्लिन येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांनी पहिला एक प्रदर्शनीय कबड्डीचा मॅच खेळला ज्याच्यामध्ये विजय संपादन केला गेला. आणि 1938 नंतर कबड्डी या खेळाला जास्त प्रोत्साहन मिळालं आणि त्याचे चाहते या संपूर्ण जगभर आपल्याला होताना दिसले. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. आता चर्चा या मॅचची करूया. 3 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये 26 धावांची गरज आहे. जी सरासरी सुरुवातीला आपण जास्त बघितली होती ती सरासरी आता कुठेतरी खुंटताना दिसते. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. त्यांच्याकडे आणखीन एक फिरकीचा जादूगार आहे ज्या गोलंदाजाने आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांना नाचवलंय. ससूनगर चषक 2022 मध्ये एक निर्धाव षटक गोलंदाज हितेंद्र भोईर याच्या गोलंदाजीमधून मी पाहिलं होतं. नुकताच या महिन्यामध्ये तो हा गोलंदाज आलाय आणि ज्याच्या नावावर 48 मालिकावीर हे पुरस्कार आहेत तो खेळाडू गोलंदाजी मार्गावर. तर समोर चांगला खेळाडू उजव्या हाताचा हितेश. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता. ओहो, हा चेंडू जर आपण बघितला तर थोडासा डावीष्टीच्या जवळून जाणारा चेंडू आहे आणि पंचांच्या नजरेमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत एक चांगला चेंडू कदाचित हा संपला जाईल. एक चांगला चेंडू समाप्त होतोय. गुड बॉल मिस्टर हितेंद्र भोईर. चांगले चेंडू त्याच्या द्वारे सातत्याने टाकले जात आहेत. चर्चा तर होतच राहील. जरी एसटीच्या अगदी मधून गेला असला तरी तुमचा बेल्स पडणं फार महत्त्वाचं आहे. आणि एक चांगलं दृश्य पहिल्यांदाच खूप वर्षानंतर पाहायला मिळालं या टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या थांबलेली आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि 17 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. 9ची सरासरी झाली. आता 9च्या सरासरीने पुढे वाटचाल करावी लागेल. 26 धावा आवश्यक आहेत. इथे निखिल पाटील सुद्धा चिंतेमध्ये आहे थोडंसं की आता नेमकं काय करायला हवं. चुका इथे माफ केल्या जाणार नाहीत. पुढचा बॉल, काय चांगले चेंडू टाकलेत. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त टाकण्याचा पराक्रम करणारा हा गोलंदाज आहे हितेंद्र भोईर. पाती मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून तो बिलॉंग करतोय आणि म्हणूनच त्याची गुणवत्ता पाहून त्याला कुड्या गटामध्ये आमंत्रण असतंय. असा हा दिग्गज खेळाडू, असा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला नाचवतोय. 16 बॉल 26 धावा. फुल टॉस करून ऑन साईडला मनगटाच्या सायने चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. बघता बघता 2 धाव पूर्ण. या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली 32 वर. 32. महेंद्र पाटील जे पाठीराखे आहेत ते सुद्धा या मॅचला बघतायत कारण त्यांना सुद्धा विश्वास आहे गोलंदाजीच्या आधारे हा संघ विजय प्राप्त करू शकेल. RK एंटरप्राइजेस दप्ताळी स्पोर्ट जुचंद्र हा संघ गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल क्लीन बॉल्ड. बॅटचं एज लागले आणि सरळ चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. दॅट्स अ बिग विकेट. हा मोठा गडी.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 32 धावा. 3.4 चेंडूची समाप्ती झाली. याचाच अर्थ आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 24 धावा. आक्रमकता आता निर्माण झालंय, उत्साह ऊर्जा निर्माण झालेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांमध्ये. विशेष म्हणजे सागर भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, जे संघाचे पाठीराखे आहेत, एक चांगले समालोचक आहेत. आणि विशेष म्हणजे जुचंद्र गावामधून बरेचसे जे व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म गाठलाय. या जुचंद्र गावाचा सपोर्ट आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळालाय आणि त्या चांगल्या व्यक्ती सागर भोईर यांना सुद्धा तुम्ही बघतायत, ज्या सध्या या मॅचची वाट बघतायत, कधी एकदा मॅच जिंकतायत आर.के. एंटरप्राइजेस संघ. दुसऱ्या बाजूला आता त्यांचा पाये संघाचा एक हुकमी एका मैदानाच्या आत आलाय. 21 जानेवारी 2022 ससूनगर चषक 2022 मध्ये 17 बॉलमध्ये 14 बॉलमध्ये 57 धावा कामन संघाविरुद्ध उभारल्या होत्या या खेळाडूने. पायचीचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता म्हणावं लागेल की अर्धा संघ परतीचा प्रवास करतोय. आणखीन एक मोठा गडी बाद, बिग ब्लो, विकेटचं पतन, धाव संख्या थांबलेली आहे, धाव संख्या रुकलेली आहे. धावा आहेत धावफलकावर त्या 32 धावा. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. जादूगर गोलंदाज हितेंद्र पाती, ज्यांनी लगातारच्या 2 बॉलवर 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक वर तो आलाय. आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर केली तर एक बियरचा बॉक्स मिळेल. आणि याचबरोबर आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील, ज्या पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. तदनंतर आर.के. एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक करता लावलं गेलंय. म्हणजेच हा खेळाडू आता मालामाल होऊ शकतोय. टेनिस क्रिकेटने आज कमाल केलेत, खेळाडू होतात मालामाल. भरपूर पैसा, प्रसिद्धी ही मिळवली जाते. संपूर्ण भारतभर कानाकोपऱ्यामध्ये आता सर्वांचाच प्रिय खेळ म्हणजेच क्रिकेट. ही इज ऑन हॅट्रिक. समीर तांगडी करता हा चेंडू होता, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धाव संख्येत बदल होतोय. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. लेग बाईचा इशारा आलाय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कानाई पाये संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 33 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. 11.50च्या सरासरीने 23 धावा पूर्ण होतील काय, किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रोखलं जाईल. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो. या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे, ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतायत. आणि हे अशक्य शक्य कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही मेहनत कराल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे, ज्या बंद भविष्याचे दरवाजे नेहमी उघडे करत असते. आणि आता जो मेहनत करेल तो पुढे जाईल. एक वॉर्निंग पुन्हा एकदा दिली जाते. टीम मीटिंग आपण जास्त वेळ घालवतायत आणि आता जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर पंच पेनल्टीसाठी इशारा करतील, लक्षात घ्या. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल, कारण पाये संघाने आतापर्यंत अशक्य जे आव्हान आहे ती शक्य केलेली आहेत. या संघाला कमी लेखून चालणार नाही. आणि लक्षात घ्या, कुठलाही निर्णय तुम्हाला हवा असेल त्याकरता तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही करू शकत नाहीत. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. थरार कायम आहे या मॅचचा. आणि अडचणी आता वाढल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज. कुणाल पाटील रिवर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये वेगाने पुढे सरकतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता हट्टाखट्टा मजबूत बांध्याचा खेळाडू समीर तांगडी पुढे सरसावतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली. धावा लागल्या जात आहेत त्या 35.
आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 21 धावा, 21 धावा 11 चेंडूत. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे आपल्याला त्रास देण्याकरता नसतात मित्रांनो, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता असतात. आणि ती जाणीव आता फलंदाजाला करावी लागेल, ती जाणीव आता गोलंदाजाला करावी लागेल. कष्ट करावे लागतील ज्येष्ठ खेळाडूला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडूला उचललंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, सरळ 6 धावांकरता डीपिश पॉइंट पट्ट्याबाहेर षटकार. या 6 धावा, या 6 धावांची धाव संख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा 41. पुन्हा आता प्रश्न पडलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाला, उत्तर शोधावं लागेल. 6 धावा मिळत आहे, 6 धावांची 41 धावा. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा. विजयाच्या जवळ आता येताना दिसतोय हा फलंदाजी करणारा कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचा. एक वेळ अशी होती मराठा पंजाब बी या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू समीर तांगडी याला तुम्ही बघतायत. आणि भिवंडी परिसरामध्ये ज्या ज्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक त्यांचे बंधू स्वर्गीय अंकलेश तांगडी, अबू तांगडी यांच्या निमित्तानं त्यांच्याकडून दिले जात आहेत. असे हे महान व्यक्ती मैदानाच्या आत आहेत. समीर तांगडी जे खेळाडू म्हणून उतरलेत आणि संघाला चांगले योगदान देत आहेत. धावपळकावर 41. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 15 धावा, 15 धावा 10 चेंडूत रोखल्या जाऊ शकतात. पुन्हा संधी आहे, कारण संधी गेली नाही. चांगलं तंत्र आहे. क्रिकेट हा तंत्र आणि मंत्र यांचा खेळ समजला जातो आहे. चांगलं तंत्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आहे. एक तर सल्ला या गोलंदाजाचा कामी येईल काय? फलंदाज तयार, बडा पॅक बडा धमाका करण्याकरता समीर तांगडी. आता त्याचं शॉट सिलेक्शन कसं असेल? पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता या खेळाडूला आणि आता त्याला बीट केलं जात आहे. कुणाल, ज्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, बदल आहेत. या आर के इंटरप्राइजेस दप्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाचा फिरकीचा जादूगर. मी का म्हणतोय? कारण षटकार लागला तरी या खेळाडूवर कधीच दबाव नसतोय. दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता त्याला परमेश्वराने दिली आहे. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 15 धावांची गरज. पुन्हा जोर कस मारण्याचा प्रयास केलाय. बघितलं फलंदाजाचा एकच पावित्र्य आहे आणि हे लक्षात घेता गोलंदाजाने त्याचं काम चोखपणे बजावलंय. मारा, त्याच्या बुद्धिमत्तेवर मारा केलाय. ज्ञानाची शिदोरीचा वापर केलाय खेळाडू कुणाल पाटील याने. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावा हव्या आहेत त्या 15 धावा. नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज चैतन्य जो सी टँकर रोल अदा करतोय तो पुढे सल्ला देण्याकरता फलंदाजाकरता गेलाय. फलंदाज सज्ज ऑफ स्टंपवर सफल झाला होता समीर तांगडी. 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. हवा सुद्धा सध्या थांबलेली आपल्याला दिसून येत आहे. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल टिपलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक काही वल्ले कोणतीच चूक करत नाही. अशा रीतीने समीर तांगडी हा खेळाडू बाद झालाय. विकेटचं होतंय पतन. 5 गडी बाद होत आहेत. 5 गडी बाद. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाची धाव संख्या झाली आहे ते 41 धावा. आता चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडूत. जो सामना सहजगत्या जिंकायला हवा होता कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाला, तो सामना त्यांनी कठीण करून ठेवलाय. आकाश नावाचा आता खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. मॅच रंगतदार बनतोय. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम हे दोन्ही खेळाडू करताना दिसत आहेत. काय चांगला मॅच होतोय. थरार कायम आहेत. इथे पाठीराखे सुद्धा त्यांना विश्वास आहे की हा मॅच फलंदाजी करणारा संघ जिंकेल. काय वाटतंय? 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. तुम्ही नेहमीच तुमच्या संघाचा खेळ बघत असतात. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने अनेक विक्रम केलेत. 7 बॉल 15 रन. काय वाटतंय? जिंकू. जिंकणार ही एकच प्रतिक्रिया. जरी मैदानाच्या आतमध्ये जिंकले किंवा हारले तरी विजय या ठिकाणी होणार तो क्रिकेटचाच. प्रेक्षकांना
सर्वात जास्त प्रेम आणि प्रसिद्धी देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आता बॅकफुटला गेला, सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळलं जात आहे. खराब थ्रो, ओव्हर थ्रो, आणि या ओव्हर थ्रोचा फायदा. पुन्हा 2 धावा. आ बैल मुझे मार. तिसरी धाव पूर्ण होत आहे. बघता बघता हा धावून काढलेला चौकार, हा चौकार परिणाम करतोय तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या बुद्धिमत्तेवर. आता डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय. 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तर दाखल 45 धावा. 5 चेंडूंची समाप्ती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाची धावसंख्या 5 गडी बाद 45 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. काय चांगला चौकार तो मिळतोय. पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं हे दृश्य जे क्षेत्ररक्षकांनी दाखवलं. लहानपणीचा लगोरिया खेळ पुन्हा एकदा आठवण करून दिलाय या क्षणाने. रणजित किनी जे आपण बघतायत व्यासपीठावर विराजमान आहेत आणि त्यांचाच संघ मैदानाच्या आतून हे प्रदर्शन करताना दिसत आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. कुणाल याचं षटक संपलंय. हितेंद्र भोईर याचं षटक संपलंय. बघितलं आपण कैवल्य पाटील याचं एक षटक संपलंय. आणि आता सांघिक 6वं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता टेनिस क्रिकेट मधला सर्वोत्तम खेळाडू हितेंद्र याचं एक षटक जे टर्निंग पॉइंट होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 2 गडी बाद केले आणि 3 धावा दिल्यात. 6 बॉल बघितलं तर एक बाईच्या स्वरूपात धाव होती. एकंदरीत 3 धावा त्या षटकामध्ये आपल्याला दिसून आल्या. आता हितेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये या गोलंदाजाला डिफेंड कराव्या लागतील त्या 11 धावा. कैवल्य पाटील आजूबाजूला लक्ष केंद्रित करतात. विशेष म्हणजे फील्ड प्लेसमेंट फार महत्वाचे असेल. क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असेल. आता आलेल्या फलंदाजाकरता डावऱ्या हाताचा फलंदाज असल्या कारणानं आकाशसाठी लॉंग लेग एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. एका क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलंय आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. चर्चा भरपूर होत आहे कारण 6 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्या जातील काय. पुन्हा एकदा वॉर्निंग दिली जाते. ही शेवटची वॉर्निंग असेल या संघाला हे पंच दाखवत आहेत. मॉन्टी गोडेकर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईक इन कडे आकाश. ओहो चांगला ड्राईव्ह आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह. गॅप मध्ये हा फटका जातोय. चेंडू निश्चितच बघू काय जातोय आणि आम्हाला सांगितलं जाते की या 4 धावांचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स. वेलकम बाउंड्री. शांत डोक्याने निर्णय घेणं फार गरजेचं असेल. बर्फाचे गोळे आणि नाती या दोघांमध्ये साम्य आहे मित्रांनो. नाती जमवणं सोपं आहे. बर्फाचे गोळे जमवणं सोपं आहे आणि त्यांना जर टिकवायचं असेल तर शीतलता शांतता हवी. इथे शांत डोक्याने निर्णय घ्यायला हवेत. 4 धावांची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धावा लागल्यात 49. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेची विश्वास दाखवलाय चैतन्य या खेळाडूने. एका धावेची धावसंख्या पोहोचली 50 वर. आता मॅच मध्ये मजा येईल. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगची नियमावली असल्या कारणानं 4 बॉल मध्ये 6 धावा या बनवाव्याच लागतील. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडूत. अशा प्रकारचा हा मॅच आपण मैदानाच्या आतून निहाळतोय. 4 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउंड. चेंडू सीमारेषे पार आणि ह्या धावा मिळतात 4. या 4 धावांची धावसंख्या पोहोचली 54 वर. काय मॅच मैदानाच्या आत दाखवलाय फलंदाजी करताना. स्कोर मूव्ज ऑन 54. 54 धावा. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. 3 बॉल 2 धावा. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडूंमध्ये 2 धावा सुद्धा झाल्या नव्हत्यात हे लक्षात घ्या. कालच्या दिवसामध्ये एका चेंडूंमध्ये 3 धावा सुद्धा झाल्यात. अशा प्रकारच्या मॅच आपण पाहिल्या होत्या
आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 2. 3 चेंडू 2 धावा. प्रेशर गोलंदाज हितेंद्र भोईर याच्यावर येतोय. तितकेच चांगले चाणक्य कृती खेळाडूची आपल्याला बघायला मिळतोय. चैतन्याच्या खेळीवर नजर टाकूया. 14 चेंडू मध्ये 32 धावांची खेळी साकारतोय आणि जवळजवळ 30 मिनिटं तो खेळपट्टीवर उभा राहतोय. आठवण करून देतोय हनीफ मोहम्मद या खेळाडूची. 3 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनेची धाव संख्येचा बदल धाव फलकावर धावा लागल्या जात आहे त्या 55. स्कोर इज लेवल. चैतन्य याची तारीफ मी जास्तीत जास्त करेन कारण 15 बॉल मध्ये 33 धावांची चांगली खेळी तो पेश करतोय. एका बाजूला विकेटचं पतन होत होतं आणि अशा स्थितीमध्ये डाव सावरणं संघाला आवरणं फार महत्वाचं होतं आणि ते काम केलं चैतन्य कारखंडी या खेळाडूने. धाव फलकावर धावा 55 लागल्या. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता एका धावेची आवश्यकता. 17 जानेवारी 1958 हनीफ मोहम्मद या पाकिस्तानी खेळाडूने जवळजवळ 970 मिनिटं खेळपट्टीवर वेळ घालवला होता आणि अशातच वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी 337 धावा केल्या होत्या. तशी आठवण फलंदाज चैतन्य कारखंडी करून देतोय. याआधी 26 डिसेंबर 1999 साली जर आपण बघितलं तर गॅरी क्रस्टन हा एक महान खेळाडू साऊथ आफ्रिकेचा ज्याने 878 मिनिटे खेळपट्टीवर वेळ घालवली होती आणि इंग्लंड संघाविरुद्ध 275 धावांची खेळी पेश केली होती. तसाच वेळ खेळपट्टीवर कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचा खेळाडू चैतन्य घालवतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 बॉलामध्ये एका धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. वाईटचा इशारा आणि अशा रीतीने हा मॅच जिंकलाय कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. व्हॉट अ मॅच. सध्या शांतता पसरलेली आपल्याला दिसून येत आहे कारण हे एक कुणी आज भाकीत केलं नव्हतं की हा संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल. RK एंटरप्राइजेस संघ या टुर्नामेंट्स मधून बाहेर जातोय तरी सुद्धा RK एंटरप्राइजेस संघाचा आम्ही आभार मानतोय आणि चांगला खेळ त्याने मैदानाच्या आत दाखवलाय. याचबरोबर आपण बघतायत